जर असा पकडला ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला आता बघायचं काय त्रिकोणमितीय म्हणजे अप्लिकेशन कसं करायचं. अप्लिकेशन कुठं होणार आहे, आता झाडे, टेकड्या, पर्वत, मनोरे यांची उंची काढण्यासाठी किंवा दृष्टीचं विजन म्हणजे आपण जेव्हा बघणार आहोत इथून जेव्हा डोळे फाडून बघणार तर इथं जो काही कोन तयार होतो, कोन हा एक कोन, या कोणाला काय म्हणायचं आणि या कोणाला काय म्हणायचं. तर हा जो काही वरतून बघणारा कोण आहे, खालतून बघणारा जो कोण आहे याला म्हणतात मराठीमध्ये उन्नत कोन. बघा इंग्लिश मध्ये पण सांगतो, घाबरू नका. याला म्हणतात उन्नत कोन. बघा याला लिहित आहे मी, याला म्हणतात उन्नत कोन आणि याला इंग्लिश मध्ये म्हटलं जाते अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन, ठीक आहे. म्हणजे वरत बघायचं. दृष्टी कशी आहे, इकडला जो माणूस आहे हा वरत बघणार, हा कुठं बघणार, वरती बघणार, वरती बघणार. तर या वरती बघणाऱ्याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन. आणि हा जो काही माणूस आहे हा खाली बघणार, हा खाली बघणार. तर हा खाली बघणाऱ्याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन. इथं जो अँगल तयार होतो याला म्हटलं जाते अँगल ऑफ डिप्रेशन. तर तुम्हाला दोन गोष्टी समजल्या असेल की अँगल ऑफ एलिव्हेशन म्हटलं तर कुठं बघायचं, अँगल ऑफ एलिव्हेशन म्हटलं तर वरती बघायचं, ठीक आहे. आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हटलं तर खाली बघायचं, ठीक आहे. आणि हे दोन्ही अँगल म्हणजे एलिव्हेशन आणि डिप्रेशन, ठीक आहे, वरचे आणि खालचे, हे वरचे आणि हे खालचे, तर हे दोन्ही अँगल जवळपास म्हणजे काढत असताना, कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला काढायचे असतात. आणि हे अँगल काढत असताना खूप थोडीशी काळजी घ्यावी लागते, ठीक आहे. तर बघा तुम्हाला एकदा सांगून देतो, पहा. समजा आता मी तुम्हाला एक इमारत दाखवतो, पहा. तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम मध्ये मी दाखवली होती ते इमारत मी तुम्हाला पुन्हा दाखवतो एकदा. लक्ष ठेवा आता काळजीपूर्वक. लिहायला पण वेळ पण देतो, पहिले कन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इमारत दिसते सर्वांना. या इमारतीवर एक व्यक्ती बॉल खेळत होता इथं आणि एक व्यक्ती इथं बसला आहे. या व्यक्तीने बघितलं असतं डोळे फाडून, इकडे बारे हा याचा डोळा, या व्यक्तीने बघितलं ते असं सरळ बघितलं असतं. पण हा सरळ न बघता हा असा खाली बघत आहे, म्हणजे हा खाली बघत आहे. याला काय म्हणायचं, डिप्रेशन असं म्हणायचं, याला डिप्रेशन असं म्हणायचं, ठीक आहे. याला मराठीमध्ये म्हटलं जाते अवनत कोन. याला मराठीमध्ये म्हटलं जाते अवनत कोन असं म्हटलं जाते, खाली बघणारा. पण मित्रांनो परीक्षेमध्ये ह्या अँगलचं काही काम नसते, आपल्याला ह्या अँगलशी काही लेणं देणंच नाहीये, या अँगलचं काही लेणं देणंच नाहीये. पण हे अँगल खूप कामाचं असते. कसं, सर तुम्ही जर इथून जर बरोबर अशी लाईन पाहिली तर हा अँगल कितीचा बनला सांगा बरं, हा अँगल कितीचा बनला, हा अँगल कितीचा बनला इथं, ए बाबू होय, हा पूर्ण अँगल कितीचा दिसतंय, हा ए सांगा लवकर कितीचा आहे रे, बोला. काटकोन. नाही रे, पूर्ण अँगल इथून इथपर्यंत, हे 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 लाईन सरळ आणि हे लाईन सरळ, कोणता अँगल दिसताय बोला, होय. अरे कुठून 90 दिसत नाही का तुम्हाला, ही लाईन सरळ आहे आणि हे कितीचा अँगल आहे, पूर्णच्या पूर्ण 90चा अँगल आहे, बरोबर का नाही, होय. तालुका समजलं का. तर हा, तर हा जो अँगल आहे तुम्हाला जर परीक्षेला दिसलं, लक्ष ठेवा, परीक्षेला दिलेलं राहते डिप्रेशन. पण डिप्रेशन अँगलला हा जर आतमधचा जर अँगल काढायचा असेल, हा आतमधचा अँगल, तर काय करायचं आपण, या डिप्रेशन अँगलला नेहमी 90 मापामधून वजा करायचा, कारण की पूर्ण 90 असते. 90 मधून जर 30 गेले तर तुम्हाला हा आतमधचा भेटेल, तो किती येणार तुमचा, मग 60 येणार. आणि हा 60 आपल्या कामाचा आहे, उपयोगाचा आहे, हा 60 आपल्या कामाचा आहे. तर हा झाला ऍक्च्युअल मध्ये अँगल ऑफ डिप्रेशन. आणि परीक्षेमध्ये कधी कधी काय होते का तुम्हाला माहित आहे, तुम्हाला काय माहित आहे सर, की दोनच प्रकारचे ट्रिअँगल आहे सर काटकोनामध्ये. काटकोनामध्ये दोनच प्रकारचे ट्रिअँगल आहे, एक म्हणजे 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री, आणि दुसरा म्हणजे कोणता तर 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री. तर परीक्षेमध्ये हमखास डोक्यामध्ये फिटच ठेवायचे हे दोन्ही ट्रिअँगल, की हा अँगल 30 दिलेला आहे इलिव्हेशन, हा अँगल कोणता आहे मग इलिव्हेशन, वरत उन्नतवाला 30 दिला आहे, किती दिला आहे 30, तर समजून जायचं याच्या समोरचा किती असायला पाहिजे मग 60, आणि हा किती असायला पाहिजे मग 90. आणि तिघाची जर बेरीज केली तर 30, 60, 90 ची बेरीज केली तर किती येते 180. आपलं उत्तर बरोबर.
जर समजा इकडे बारे बाबू, जर समजा परीक्षेमध्ये याचा अँगल जर 45 दिला तर तुम्हाला समजायला पाहिजे की याच्या समोरचा किती आले पाहिजे 45 90 इथे 180. तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट पक्की केली असेल की डिप्रेशन अँगलचा वापर कधीही करायचा नाही, तर त्याला 90 मापाच्या कोनामधून वजा करायचं, नंतरच त्याचा उपयोग करायचा. कळलं का सर्वांना? बोला. हो सर. हा, तर आता पहिलं तुम्ही मी हे जे समोरचं सांगतो ते पहिलं लिहा आणि नंतर मग ती डायग्राम तुम्हाला काढायला देतो. चला हे लिहून घ्या पटकन पहिलं. थांबा लिहा. दिसत नाही स्लाइड. ठीक आहे ना. तुम्हाला या सर्व व्हॅल्यू आल्या पाहिजे. आता तसंच जर समजा मी तुम्हाला याच्या कॉस्टच्या व्हॅल्यू विचारल्या असत्या तर तुम्ही उलट्या केल्या असते की नाही? सांगा बरं. हो सर. सर cos 30 किती येणार? √3/2. 2. हा, cos 60 बोला. ओय 1/√2. एक 1/√2. किती? cos 60 1/2 सर. हा आणि cos 90 0. 0. हा इकडं cos 45 1/√2, cos 45 1/√2 आणि cos 90 0. तर या अशा व्हॅल्यूचा वापर आता आपल्याला करायचा आहे. कशासाठी? तर या झाडे, टेकड्या, पर्वत, मनारे यांची उंची काढण्यासाठी. ठीक आहे, हे नोट डाऊन करा पटकन. घ्या आता पहा, क्वेश्चन खूप चांगला आहे. राईट डाऊन द क्वेश्चन. एक व्यक्ती, आवाज बंद करा तिकडला. एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता डिग्री मापाचा उन्नत कोन म्हणजे ज्याला इलिव्हेशन म्हणतो आपण, उन्नत कोन होतो तर चर्चची उंची किती? ऑप्शन ए 60 मीटर, ऑप्शन बी 70 मीटर, ऑप्शन सी 80 मीटर, ऑप्शन डी 90 मीटर. समजलं का रे? आता येते का क्लिअर? आवाज येत आहे का क्लिअर? भूक प्यायची लागते. आवाज येत आहे का? म्हणजे भूक लागते का? म्हणजे आवाज येत आहे का? हा, तर पहा इकडे पाहते हे लगतची बाजू, हे लगतची बाजू जे लागू नाही कोणाला. इकडे पहा, आवाज बंद करा तिकडला. आणि ही समोरची बाजू, ही समोरची बाजू. तर तुम्हाला माहित आहे आपल्याला काढायची आहे समोरची बाजू, म्हणजे समोरची बाजू भागेला लगतची बाजू. कोणता अँगल म्हणते? कोणता अँगल म्हणते? समोरची बाजू भागेला लगतची बाजू म्हणजे कोणता अँगल? साइन, कॉस, कोणता? टॅन थीटा. म्हणजे तुम्हाला समजलं
तुम्हाला समजलं की टॅन थिटा म्हणजे सर समोरची बाजू भागीला लगतची होते. याचा अर्थच थिटाची किंमत तुम्हाला दिली आहे 45 म्हणजे टॅन 45 डिग्री बरोबर समोरची बाजू माहित नाही. समोरची बाजूच म्हणजे चर्चची उंची. इकडे बा लिहू नका पहिलं पेन खाली ठेवा. समोरची बाजू म्हणजे चर्चची उंची आहे. समोरची बाजू म्हणजे चर्चची उंची आहे आणि भागीला लगतची बाजू जे तुम्हाला दिली आहे आणि लगतची बाजू दिली आहे सर 80 मीटर. लगतची बाजू दिली आहे सर 80 मीटर. म्हणजे तुम्हाला समजलं सर टॅन 45 ची किंमत टॅन 45 ची किंमत एक येते. टॅन 45 ची किंमत हा इकडे पहा एक मारतो बोलले म्हणतात दादा. टॅन 45 ची किंमत एक येते आणि उंची म्हणजे दिलाय चर्चची उंची ते माहित नाही तर मी लिहिलं टॅन 45 च्या ठिकाणी लिहिलं 1. इकडे लक्ष ठेवा. टॅन 45 ठिकाणी लिहिलं 1. वरती लिहिलं उंची म्हणजे कोणाची चर्चची आणि भागाला किती आलं असतं 80. याला भागाला काय नसते म्हणजे 1 असते. याचा तिरपा गुणाकार करा. 1 गुणिला म्हणलं 80 तर 80 झालं असतं. 1 गुणिला उंची म्हणलं तर कोणाची उंची आली असती चर्चची. म्हणजे चर्चची उंची किती मीटर आली? होय किती मीटर आली चर्चची उंची? 80. ऑप्शन 80. समजलं का? तर हा जो काही चर्च उभा दिसतोय हो सर. या उभ्या चर्चची उंची आहे 80 मीटर. क्लिअर आहे? लिहा. सर झालं. आता पहा हे बापू इकडे बारे. आता तुम्हाला काय करायचं आहे चर्च पासूनचं अंतर 80 न घेता प्रॉब्लेम बदलवायचा आहे. घरून सोडवायचा आहे. चर्च पासूनचं अंतर 80 न घेता तिथं लिहायचं आहे 48 मीटर. किती मीटर? 48 मीटर अंतरावर उभा आहे तो व्यक्ती. इकडे पहा लक्ष ठेवा. तो व्यक्ती 48 मीटर अंतरावर उभा आहे. व्यक्तीने चर्च पासून छताकडे पाहिले असता 45 डिग्रीचा नाही आता 45 डिग्रीचा कोण नाही. त्याने बनवला 30 डिग्रीचा कोण. ए बापू किती डिग्रीचा? 30 डिग्रीचा कोण. तर त्या चर्चची उंची किती? समजलं का? प्रॉब्लेम समजला का? हो सर. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला उद्याला करून आणायचा आहे. चालेल? कराल तुम्ही? हो. हा तर इथे मी थांबतो.